हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवारे यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझी अंघोळ झाल्याच्या नंतर हे बघा पाहू शकता तुम्ही, इथं माझी छान अशी पूजा ही संपन्न झालेली आहे। तुम्हाला तर माहितीच आहे आपली व्हिडिओची सुरुवात आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे पूजेनेच। तर छान अशी पूजा झाल्याच्या नंतर खूप असं छान पॉझिटिव्ह वाटतं। आणि त्यानंतर बघा इथं चालू होतं ते म्हणजे आत्ता मुलीसाठी द्यायचं होतं नाश्त्याला, तर म्हटलं आज स्वयंपाक वगैरे काही करत बसले नाही। आणि बघा मध्येच ना लायटर चालतच नव्हता, मग इथे ना माचीसचा यूज करावा लागला मला। असं आपल्याच्या कामाच्या घाई गडबडीमध्ये ना असं काहीतरी होऊन जातं। तर ठीक आहे म्हटलं आता काय, तर बघा इथे ना आता मी शिरा बनवत होते नाश्त्यासाठी। म्हटलं आता पूजा झाली आहे, प्रसादासाठी पण होईल आणि टिफिनसाठी पण होईल नाश्त्यासाठी तिला। तर इथे बघा मी छान असा इथे तुपातला शिरा बनवून घेत आहे। म्हणजे जास्त पण तुपाचा यूज नाही करत आहे मी, कारण तिला आहे कफचा त्रास, त्यामुळे जास्त इथं तूप असं जास्त वापरत नाही। नॉर्मल असं तूप टाकून इथे मी शिरा बनवत आहे। तर थोडेसे बदाम घेतले इथे आणि ओटाचा छान असा क्लीन करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता कसा एकदम छान असा काळा कुळकुळीत आणि क्लीन दिसत आहे। तुम्हाला तर दिसतच आहे व्हिडिओमध्ये। तर बघा इथे ना मी ह्या खल्लूच्या साहाय्याने ना असं छान असं ओबडधोबड इथं बदाम ठेचून घेतले आणि थोडंसं तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये छान असे बदाम इथे मी छान परतून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून आणि दूध पण टाकलं तर तुम्ही छानच होतं बरं का। तर तुम्ही साखरेतला शिरा बनवायचा असेल ना तर पाण्याऐवजी इथे दुधाचा वापर करा, खूप छान असा शिरा बनतो। तर मी ना आत्ता तर सध्या मी पाण्यातच शिरा बनवत होते बरं का। तर इथे असा नेहमी तर मी गुळाचा वगैरे बनवत असते, पण तिला आज साखरेचा खायचा होता म्हणून मग इथे साखरेचा मी शिरा बनवत होते। तर म्हटलं चला छान असं शिरा बनवूयात। तर इथे बघा पाण्याला उकळी आली होती आणि इथे साखर वगैरे टाकून झाली होती। तर मी इथे ना अंदाजेच घेत आहे, आता सवय झाली आहे त्यामुळे मोजमाप करायची काहीच गरज नाही। मला ना किती पाणी टाकलं आहे आणि किती आपल्याला रवा टाकायचा आहे, साखर, हे मला अंदाज येऊन जातो आता, कारण नेहमी आता बनवून सवय झाल्यामुळं। तर तुम्हाला सांगते, ज्यांनी कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी, तर इथं शिरा माझा बनवून झालेला आहे आणि टिफिन तर पॅक करणं सुरूच आहे। इथं जर शिरा बनवायचा असेल ना तर 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर घ्यायचं, अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि त्या रव्याच्या हिशोबाने जर जाडसर रवा असेल तर 3 पट पाणी घ्या किंवा दूध घ्या आणि एकदम बारीक रवा असेल तर दुप्पट पाणी किंवा दूध वापरा। तर अशा प्रकारे छान असं उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपला रवा त्याच्यामध्ये टाकून छान असं फेटून घ्यायचं आणि 1-2 मिनटं गॅस एकदम स्लो करून झाकून ठेवायचं। त्यानंतर होतं तो म्हणजे आपला शिरा तयार। तर अशा पद्धतीने शिरा बनवला। त्यानंतर बघा तिचं झाल्यानंतर मग इथे बाहेर मी पाणी वगैरे टाकून घेतलं, सडा, थोडक्यात आपल्या गावाकडे आपण सडाच म्हणतो, हो की नाही। तर छान असं बघा बाहेर पाणी टाकून छान असं चौकटीला म्हणजे उंबऱ्याची ही पट्टी आहे ना त्याला हातानेच मी छान असं पुसून घेते आणि मी असं मॉप काही वापरत नाही बरं का। तो सगळी मंचातर्फे तो मिळालेला होता म्हणून मी ते यूज केला काही दिवस आणि आता तो खराब झाला आहे म्हणून मी बाहेरचं पुसण्यासाठी तो मॉप आता मी यूज करत आहे। तर बाहेर पाणी टाकून ह्या जिन्यातल्या ज्या आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या दारातलं हे सर्व स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं। त्यानंतर बघा अशी सिंपल अशी रांगोळी पण इथे काढली आणि आपली उंबऱ्याची पूजा झाली, गॅसची पूजा झाली आणि हे सर्व पूजा झाल्याच्या नंतर बघा म्हणजे हे माझं आहे सोमवारचं रुटीन बरं का, तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं। आणि बघा इथे मग तुळशीला पाणी घालणं असेल, सूर्योदय झाला होता आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करून आणि इथे आपली सूर्योदयाची पूजा आणि तुळशीची पूजा छान अशी पूजा करून घेतली आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना, इतकं पॉझिटिव्ह वाटतं। रोजच असं करावं असं वाटतं, पण काही गडबडीत ना रोजच्या रोज असं करणं होत नाही। म्हणजे पूजा तर होती पण साडी वगैरे घालून अशा सर्व पद्धतीनं आणि असं शूट करणं रोजच्या रोज शक्य होत नाही आपल्या कामाच्या घाई गडबडीमध्ये। तर म्हटलं सोमवारी, गुरुवारी ज्या वेळी काही विशेष असेल ना त्या दिवशी मी नक्की शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही पाहू शकता किती छान सकाळ आणि सुंदर अशी सुरुवात माझी झालेली आहे आपल्या सूर्योदयाचं दर्शन, सूर्यदेवाचं। आणि इथे बघा त्यानंतर माझी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर इथे आहोंना दिला ब्लॅक टी करून, त्यांना ब्लॅक टीची सवय आहे। ब्लॅक टी करून दिल्याच्यानंतर आता इथं मला लागायचं होतं उर्वरित पुढच्या स्वयंपाकाला। सकाळी तर नाश्ता झाला आहे, तुमच्यासोबत ते शेअर केलेलंच आहे। आणि बघा आता इथे करायचं होतं ते म्हणजे स्वयंपाक दुपारसाठी। तर बघा खूप छान वाटतं सकाळी सकाळी असं आपली पूजा आणि बाकीच्या गोष्टी सर्व करत असताना। तर इथे डाळ तांदूळ मी धुवून घेत आहे आणि जास्त पाणी आपलं धुवून स्वच्छ एक वेळा मी धुवून पाणी ओतून दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेचं पाणी तेच मी कुकरमध्ये वापरायला टाकलेलं आहे। म्हणजे तोच पाण्याचा मी खाली वापर करते कुकरमध्ये। तर आपले तांदूळ डाळ धुवून झाले ना तेच पाणी मी कुकरच्या मध्ये टाकते, म्हणजे खाली आपण पाणी टाकतोच ना कुकरमध्ये तर त्यामध्ये। त्यानंतर इथं छान असं मीठ वगैरे टाकून घेतलं चवीपुरतं आपल्या भातामध्ये। इंद्रायणीचाच भात इथं मी लावत
लावत होते आणि ही डाळ ना माझी घरची आहे, त्यामुळे थोडीशी साल आहे, तर मी असू दे म्हणून तशीच ठेवून दिलेली आहे. म्हणजे शिजताना आपल्याला चविष्टच लागते आणि पॉलिशच्या डाळी मला खरंच नाही आवडत, घरच्या डाळी आहेत ह्या माझ्या त्यामुळे. आणि बघा इथे ना आपल्या कुकरमध्ये कधी पण आपण ना डाळीचा डब्बा आहे तो खालच्या साईडलाच लावायचा आणि त्यानंतर भाताचा, आणि त्यावरती एक अशी मी डिश झाकून ठेवत असते. आणि त्यामध्ये ना न चुकता तुम्ही या कुकरमध्ये ना पाण्यामध्ये खालच्या साईडला लिंबाची फोड यूज केलेली असेल नसेल, आणि किंवा लिंबाची फोड जर नसेल तर चिंचेचं एखादी बाईट चिंचेची किंवा बुटूक म्हणतं तर ते टाकायचं. म्हणजे आपलं कुकर अजिबात खराब होत नाही, काळं होत नाही, छान असं स्वच्छ क्लीन आपलं कुकर राहतं बरं का. इथे पाहू शकता तुम्ही कुकर तर लावून ठेवलेला आहे आणि इथं मी आता मधल्या वेळेत ना पीठ पण मळून घेतलं. आणि पीठ मळताना मी काही ते घेतलं नाही. आणि बघा इथं आता मला भरलेल्या वांग्याची भाजी बनवायची होती, कारण बऱ्याच दिवसानंतर मी भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार होते. थोडंसं मध्यंतरी कमी केलं होतं वांगं खाण्यासाठी, तर इथे लसूण ठेचून टाकला, तेलामध्ये जिरे वगैरे टाकले आणि इथं वांगे स्वच्छ छान असे धुवून कट करून घेतलेले आहेत. आणि मी ना इथे खोबऱ्याचा किस घरीच करून वापरते, पण यावेळेस ना माझ्याकडे ऑलरेडी किस आणलेला होता खोबऱ्याचा, म्हणून मग आता मी इथं तो किस वापरत आहे. आणि तो किस घेतला. इथे बघा कांदा आपला लालसर होत होता, तोपर्यंत इथं ना तो खोबऱ्याचा किस, लाल तिखट थोडंसं टाकलं आणि थोडंसं काळा मसाला टाकला आणि मीठ टाकलं, कोथिंबीरीचं कूट टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते ह्या वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर हे झालं भरलं वांगं. थोडंसं इथं मी बारीक असं कूट पण टाकलेलं आहे बरं का शेंगदाण्याचं. आणि हे छान असं मी तेलामध्ये टाकून परतून घेतला आणि जो थोडा राहिलेला जो मसाला होता जो की ह्याच्यामध्ये भरलेला आहे, तो थोडासा मसाला मी असं साईडला ठेवून दिला होता, बघा इथे आहे. तर असं छान हे परतून घेतलं 1-2 मिनटं आणि 2 मिनटाच्या नंतर थोडंसं पाणी टाकून शिजू दिलं. तोही राहिलेला मसाला मी त्यामध्ये टाकला आणि हे शिजल्याच्या नंतर थोडंसं म्हणजे शिजायला ठेवलं आणि थोडंसं 2 मिनटं मी याच्यावर झाकण ठेवून शिजू दिलं. आणि बघा हे शिजल्याच्या नंतर आत्ता आपल्या वांगं कसं छान असं चमचमीत तयार आहे, तुम्ही पाहू शकता. तर इतकं छान इथे वांगं आपलं झालेलं आहे ना. तुम्ही अशाच पद्धतीनं करता का हे नक्की मला सांगा बरं का. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या वांग्याची भाजी इथे तयार आहे आणि खूप छान शिजलं होतं बरं का. तर मला वाटलं की थोडंसं जास्तच आपण म्हणजे घट्ट झालं आहे, तर थोडंसं मी त्या ताटामध्ये आणखी थोडंसं पाणी ठेवलं होतं, तर ते पाणी मी याच्यामध्ये टाकणार होते. तर अशा पद्धतीनं इथं ना हे मला खूप घट्ट वाटत होतं, कारण आणखीन थोड्या वेळाने आणखीन जास्त घट्ट होईल म्हणून. तरी म्हणजे सुकंच बनवायचं होतं मला तसं, तर तरी पण हे आणखीन थंड झालं असतं तर आणखीन जास्तच घट्ट झालं असतं, म्हणून मी काय केलं थोडंसं ताटामधलं पाणी ना याच्यामध्ये टाकलं. आणि तुम्ही पाहू शकता वांगे पण आपले खूप छान असे इथं शिजून तयार आहेत बरं का. तर अशा पद्धतीनं आपली या भरल्या वांग्याची भाजी झालेली आहे आणि खूप छान चवीला झाली होती बरं का. हे बघा अशी लपतपीत भाजी मला करायची होती आणि थोडीशी ती जास्त घट्ट झाली होती, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि तशी तयार झाली आपली भाजी. मी ती काढून साईडला ठेवून दिले. तोपर्यंत डाळ भाताचं कुकरही झालेलं होतं. छान असं डाळीला फेटून घेतलं, थोडंसं वरचं पाणी काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये साल आहेच थोडीशी, तर काय हरकत नाही, चवीला छानच लागते. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकली आहे मी आता थोडीशी हळद आणि आपलं कोथिंबीरीचं मीठ टाकायचं. साधं मीठ असेल तर साधं मीठ टाकू शकता, मला कसं सवय झालेली आहे कोथिंबीरीच्या मीठाची, तर मी ते मीठ टाकत असते. आणि कधी ते नसेल तर आपलं साधं मीठ टाकते. तर इथे बघा आता या कढईमध्ये टाकलेलं आहे ते तेल, जिरे मोहरी टाकून छान असं तडतडलं. त्यानंतर इथे लसूण 4-5 पाकळ्या मी ठेचून टाकलेल्या आहेत आणि असे ओबडधोबडच लसूण ठेचून टाकायचा बरं का, खूप छान चवीला लागते. तर त्यानंतर इथे टाकलेलं आहे ते म्हणजे आपलं कोथिंबीर धुवून स्वच्छ कट करून इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आणि त्यानंतर ही डाळ आहे ती या फोडणीमध्ये टाकलेली आहे. आणि कसं ते आपलं जे वांगं आहे एकदम झणझणीत झालेलं आहे, त्यामुळे इथे मी अशीच डाळ बनवत आहे. तर आत्ता चालू होत्या माझ्या चपात्या करणं आणि माझं जे वाचन वगैरे राहिलं होतं तर ते थोडंसं बॅकला ठेवलं होतं मी, म्हणजे नंतर करायचं होतं. तर इथे ना आहोंना जेवायचं होतं आणि जायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला अगोदर आपण स्वयंपाक पूर्ण बनवून घेऊ. पूजा तर आपली झालेलीच होती, म्हणून इथं चालू केल्या मी म्हणजे त्या चपात्या. तर हे बघा माझ्या चपात्या ह्या करणं चालू आहेत घडीच्या. तर तुम्ही अशीच घडीची चपाती करता का. मी अशी म्हणजे 4 पदरी चपाती करते बरं का, अशी घडीची. तर 2 पदरी पण करतात, तर मी अशाच चपात्या करत असते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत चपातीचाही व्हिडिओ शेअर करूयात. तर जसं जमेल तसा अशा पद्धतीनं मी चपात्या छान असं पीठ मळून ठेवलं ना, व्यवस्थित छान पीठ मळलं ना, तर आपल्या चपात्या खरंच खूप सुंदर होतात. एकामागून एक माझ्या असं चपात्या करणं चालू होतं. आणि बघा इथे ना अशा पद्धतीने ही चपाती लाटायची, म्हणजे आपलं पहिले लाटून घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं, नंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपलं कोरडं पीठ असताना ते टाकायचं, परत फोल्ड करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि परत त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं कोरडंच आपलं. आणि त्यानंतर ना अशी चपाती लाटून घ्यायची. इतक्या छान मऊसूत आणि लुसलुशीत चपात्या होतात.
3 लेयरच्या होतात, 4 लेयरच्या होतात. इतक्या छान असे पदर सुटतात बरं का चपातीला. मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये ना ते लेयर्स काही शेअर केले नाहीत, पण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्या लेयर्स मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर नक्कीच दाखवेनच. तर अशा पद्धतीनं माझ्या चपात्या चालू होत्या. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर चपात्या होतात बरं का. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की किती छान चपात्या असतात मऊसूत अशा. तर खरंच छान चपात्या होतात बरं का. छान एकामागून एक अशा टम्म माझ्या फुगत होत्या चपात्या. आणि मस्त अशी सकाळी सकाळी ना माझ्या किचनवरती असं म्हणजे किचनमध्ये ऊन येतं थोडंसं, खूप भारी वाटतं, इतकं छान वाटतं काय सांगूच नका. आणि इतका प्रकाश पण अशा पद्धतीचं आपलं जेवण तयार होतं बरं का. अहोंना असं ताट वाढून दिलं आणि माझ्या बाकीच्या राहिलेल्या चपात्या एकामागून एक मी करून घेतल्या. तर हे जेवण त्यांना दिल्याच्यानंतर मग माझंही जेवण दुपारी मी आवरून घेतलं आणि त्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडी वगैरे घासून घेतले. लगेचच मी इथे ओटा क्लीन केला नाही, कारण आपली ही ग्लासची शेगडी असल्यामुळं फुटण्याची भीती आहे म्हणून. तर अशा पद्धतीचं होतं माझं सोमवारचं रुटीन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमचंही असंच रुटीन असतं का, माझ्यापेक्षा काही वेगळं असतं हे नक्की सांगा बरं का. तर राहिलेली सेवा केली, जेवण केलं आणि मग भांडे ओटा क्लीन करून घेतला. तर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.